नमस्कार, स्वागत आहे तुमचं सायंकाळच्या बातमीसत्रामध्ये। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण या बातमीकडे वळूयात। तर स्वराज्याचे 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आलेले आहेत। हा एक रेकॉर्ड झालेला आहे। 12 किल्ले तब्बल युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत। तर कोणकोणते किल्ले आलेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत। 12 पैकी पहिला किल्ला हा रायगड आहे, दुसरा राजगड, तिसरा प्रतापगड, चौथा पन्हाळा, पाचवा शिवनेरी, सहावा लोहगड, सातवा साल्हेर, आठवा सिंधुदुर्ग, नववा विजयदुर्ग, 10वा सुवर्णदुर्ग, 11वा खांदेरी आणि 12वा जिंजी असे एकूण 12 किल्ले आहेत जे स्वराज्याचे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये रेकॉर्ड झालेले आहेत। मंडळी, बघूयात पुढची बातमी। राष्ट्रपती कोट्यातून 4 जणांची राज्यसभेवर निवड झालेली आहे। तर हे 4 व्यक्ती कोण आहेत ते आपण पाहणार आहोत। तर त्यातील पहिल्या व्यक्तीचे नाव आहे उज्ज्वल निकम। देशातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित सरकारी वकिलांमध्ये गणले जाणारे असे हे उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड करण्यात आलेली आहे। आणि दुसरे व्यक्ती सी सदानंदन मास्टर हे आहेत। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ, राष्ट्रीय शिक्षक संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष आहेत। यांना पण राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर यांची निवड करण्यात आलेली आहे। हर्षवर्धन श्रृंगला यांची पण राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड करण्यात आलेली आहे। हे माजी परराष्ट्र सचिव, अमेरिका, बांगलादेश आणि थायलंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून यांनी काम केलेलं आहे। भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात मुख्य समन्वयक राहिलेले आहेत। या चौथ्या व्यक्ती आहेत डॉक्टर मीनाक्षी जैन। यांना पण राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड करण्यात यांची पण आलेली आहे। पद्मश्री प्रसिद्ध इतिहासकार, शिक्षिका आणि लेखिका, भारतीय इतिहास आणि परंपरावरील संशोधनासाठी ओळखले जातात डॉक्टर मीनाक्षी जैन यांची ही निवड राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर करण्यात आलेली आहे।